तुम्ही कधी अनुभवलं किंवा बघितलं आहे की नाही माहीत नाही, पण कावळा नेहमी गरुडाला त्रास देत असतो. म्हणजे गरुडाला तो मागून येऊन त्याच्या पाठीवर चोच मारून त्याला घायाळ करण्याचा प्रयत्न करत असतो. पण गरुड कधीच त्याच्यावर पलटवार करत नाही. तसं बघितलं तर गरुड कावळ्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. त्याने एक पंजा मारला तरी कावळा मरू शकतो, पण गरुड असं काहीच करत नाही. पण तो जे करतो ते कदाचित कुणीही विचारही करू शकत नाही. तो त्याचे उंच उडण्याचे कौशल्य इथे वापरतो. पाठीवर चोचा मारणाऱ्या कावळ्यासकट तो उंच उडतो, इतका उंच की जिथे हवेतील ऑक्सिजन कमी होतो आणि कावळा श्वास न घेता आल्यामुळे खाली पडतो. आपल्याही आयुष्यात असे अनेक कावळे आपल्याला चोचा मारत असतात. कामाच्या ठिकाणी असो, सार्वजनिक आयुष्यात असो किंवा नातेसंबंधांमध्ये असो. असे कावळे जे आपल्या प्रतिभेवर, आपल्या मिळवलेल्या यशावर असूया ठेवून असतात, पण त्यांना प्रतिकार देणं योग्य नाही. कारण काही जण आपण प्रतिक्रिया द्यावी एवढ्या योग्यतेचेच नसतात. आपण आपल्या कौशल्यावर आपली योग्यता सिद्ध करत राहावे आणि मग अशा कावळ्यांना त्यांची जागा आपोआपच कळते. बघा, पटतंय का?